एक वेळची गोष्ट आहे. फ्लेवरविल नावाचं एक छोटंसं शहर होतं जे रंगीत होतं. तिथे राज नावाचा एक युवा शेफ राहायचा. राज बाकी शेफ पासून खूप वेगळा होता. त्याला नवीन नवीन स्वादांबरोबर प्रयोग करायला खूप आवडायचं. त्याचं स्वप्न होतं एक असा अनोखा पक्वान बनवायचं जे त्याला मशहूर बनवेल आणि ज्याला चाखून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद येईल. अरे, नवीन नवीन मसाल्यांना एक साथ मिसळायला पाहिजे. स्वयंपाक येऊ ना येऊ करायला पाहिजे. अरे रे, हे काय? हे तू काय बनवतेस? इतके सगळे मसाले एकत्र कोण मिसळतं? अरे आई, तू इथे ये 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 ना, आत ये. ना रे बाबा ना, मला नाही यायचंय आत. माहित नाही काय बनवतेस तू. अरे रे, हे काय झालं? तू माझ्यावर विश्वास नाही करत? हे बघा, किती चवीदार नाश्ता तयार करतोय मी. ना बाबा ना, मला नाही खायचं इतकं मसालेदार. त्यापेक्षा चांगलं तर मी निघते. तू आपले जेवणाचे प्रयोग चालू ठेव. राज आपल्या कुटुंबाच्या छोट्याशा रेस्टॉरंट द टेस्टी स्पून मध्ये काम करायचा. त्याचे आई बाबा वर्षांपासून तिथे पारंपरिक व्यंजन बनवत होते. त्यांना लोक खूप आवडून घ्यायचे. पण राजला हवं होतं की मेन्यूमध्ये काही नवीन आणि रोमांचक पण जोडलं जाऊ. एक दिवस दुपारच्या उन्हामध्ये तो रसोई घरमध्ये बसून चोहीकडे रंगीत मसाले आणि ताज्या भाजींने विचारामध्ये पडलेला होता की असं काय खास बनवायला जायला हवं. त्यावेळेस त्याची सगळ्यात चांगली मैत्रीण माया पळत पळत रेस्टॉरंटमध्ये आली. अरे राज, हे काय? आता एकटक ह्या मसाल्यांना का घुरत आहेस? बघत नाहीये, विचार करतोय. कळत नाहीये की का करू. काय? तुला समजत नाहीये की काय करायचंय? राजच्या उत्तरावर माया जोरजोरात हसायला लागली आणि राज नाराज झाला. अरे, खूपच अजीब आहे तू. मी इथे परेशान आहे आणि तू वेळ्यासारखी हसत बसलीये. त्यापेक्षा तू काहीतरी मदत कर माझी. काय मी आणि तुझी मदत? का बाबा, रोज तर इतकं इतरत असतोस की मी हे करत आहे, मी ते करत आहे, मला त्रास नको देऊस, तुला जेवणाबद्दल काय माहित आहे, फलाना ढिमकाना. आज काय झालं? आमच्या शहरचा होणारा मास्टर शेफ माझ्याकडून मदत मागत आहे. मी स्वप्न तर नाही बघत आहे ना? झाला तुझं हसणं आणि बोलणं की अजून काही बाकी आहे? हा ठीक आहे, झालं. आता बोल काय? काही नाही, मी विचार करतोय की काहीतरी नवीन बनवायचं. पण आज हे नवीन मसाले समोर असूनही कळत नाहीये की काय स्वयंपाक तयार करू. राजचं बोलणं ऐकून माया पण हैराण झाली. तिला पण काही समजलं नव्हतं. तेव्हा तिची नजर स्ट्रॉबेरीवर पडली. राज, तू तिखट आणि गोड बनव ना काहीतरी, स्ट्रॉबेरीज ना घेऊन. तिखट आणि गोड? वा, काय बात आहे. हे तर कमालच आहे. हे तर कमालची आयडिया आहे. तयार रहा. मायाचा बोललेला आयडिया काम केला. त्यांनी बाजारी जाऊन ताज्या स्ट्रॉबेऱ्या विकत घेतल्या, रंगीत मसाले घेतले आणि त्याबरोबर पास्ता सुद्धा. चला तयार करूया तंदुरी स्ट्रॉबेरी पास्ता. राजने खूप आनंदाने कामाची सुरुवात केली. त्याने पहिला पास्ता उकळला, स्ट्रॉबेरीला कुटून दही आणि एक खास तंदुरी मसाला बरोबर मिसळलं, ज्याने मिश्रण मध्ये हलकी हलकी सुगंध यावी लागली. वाह राज, काय सुगंध येत आहे. तू तर कमालच केलास. मन तर करत आहे की ह्याला आत्ताच खाऊन जाऊ. अरे धीर धर जरा माया, आता तर पुष्कळ काम बाकी आहे. राजने मिश्रणला एकत्रित करून एका बेकिंग डिश मध्ये टाकलं, त्यावर चीज टाकलं आणि अवन मध्ये ठेवलं. आणि आता ते दोघे जण शांतीने अवनवर नजर ठेवून बसलेले होते. आशा आहे की हे चांगलं तयार हो. अरे तू तर मुलांसारखे घाबरून कापत आहेस. काळजी नको करूस, तुझा तंदुरी स्ट्रॉबेरी पास्ता एकदम शानदार बनणार आहे. मायाचं बोलणं ऐकून राज थोडा शांत झाला. शेवटी अवनची घंटी वाजली. त्याने ती डिश काढली आणि एक गोड आणि तिखट वास रसोईमध्ये पसरली. स्ट्रॉबेरी चमकत होती आणि चीज स्वादिष्ट रूपाने विरघळलेला होता. हाय, काय गोड दिसत आहे. चला खाऊन बघू. राज आणि मायाने आनंदाने एक एक घास घेतला आणि गजबच झाला. हे तर कमालच आहे. राज, मानलं हा मी तुला. तू खरंच ह्या शहरातला मास्टर शेफ आहेस. धन्यवाद माया. आता चल, आता बसून राहू नकोस. आपल्याला इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खाडवायला हवं. बघ, हे खाऊन सगळेजण दिवाने होतील. हो, आपण नक्कीच असंच करणार. मायाच्या बोलल्यावर राजने तंदुरी स्ट्रॉबेरी पास्ताला रेस्टॉरंटच्या स्पेशल मध्ये लिहून चिपकवलं. पण तो थोडा घाबरलेला सुद्धा होता.
की लोकांना हे विचित्र नको वाटायला संध्याकाळ होत होत लोक रेस्टॉरंटच्या बाहेर जमा व्हायला लागले. राज, चल आता तुझा जलवा दाखव. हो. राजने सगळ्यात पहिला एका कुटुंबाला आपली स्पेशल डिश वाढली. डिश बघून पहिला तर ते खूप विचित्र अंदाजात बघायला लागले, पण जसंच पहिला घास तोंडात घालतात त्यांचे चेहरे खिलून उठतात. वाह, हे तर खूपच छान आहे. कोणी बनवलंय हे? जी, हे मी माझ्या हाताने तयार केलंय. वाह भाईसाब, तुम्ही तर खरोखरच कमाल केलंय. ही डिश तर लाजवाबच आहे. गजब. ग्राहकांकडून मिळालेल्या कौतुकाला ऐकून राजला खूप बरं वाटलं आणि बघताच बघता ही खास डिश पूर्ण शहरमध्ये मशहूर झाली. दूर दूरून लोक ह्याला खायला यायला लागले. सगळ्यांना गोड स्ट्रॉबेरी आणि मसाला आणि चीजचा हा मेळ खूप आवडायला लागला आणि राजचं स्वप्न हळूहळू पूर्ण व्हायला लागलं. पण सफलताबरोबर काही चुनौत्या सुद्धा आल्या. इतक्या डिमांडच्या मधोमधी एक दिवस स्ट्रॉबेरीच संपली. रेस्टॉरंटमध्ये सन्नाटा पसरला. हे ईश्वरा, हे सगळं काय चाललंय? माझ्या तंदुरी पास्ताची माग इतकी वाढलेली आहे आणि आजच बाजारातून सगळी स्ट्रॉबेरी संपली. असं पण असतं का कधी? आता मी काय करू? शांत हो राज. हे बघ, मार्केटच्या रस्त्यांवर एक पूल पडलेला आहे, म्हणून आज स्ट्रॉबेरी तिथं पोचल्याच नाही. पण हे फक्त आज झालंय, असं रोज थोडी होणार आहे. ते काहीही असो माया, पण ग्राहक तर हे सगळं नाही ऐकणार ना. मी त्यांना काय जबाब देणार? बिचारा राज अचानक आलेल्या ह्या प्रॉब्लेमने खूप परेशान झाला होता. तेव्हा मायाने सुचवलं, राज, का नाही आपण शेजारच्या पटेल काकांकडे जाऊया? ते खूप वर्षांपासून आपल्या नातूसाठी वेगवेगळ्या फळांची शेती करतात, स्ट्रॉबेरीची सुद्धा. जर का आपण त्यांना विचारू तर बहुतेक ते आज आपली मदत करू शकतील. पण का ते तयार होणार? प्रयास करूया ना. राजला मायाचा हा विचार खूप आवडला. ते काहीच न वेळ घालवता पटेल चाचाकडे गेले. तिथे जाऊन राजने त्यांना सगळं काही सांगितलं. राजची परेशानी समजून पटेल चाचा बोलले, तसं तर मी आपल्या शेतीचा व्यापार करत नाही, पण तुझी गोष्ट वेगळी आहे. तू मनापासून आपल्या ग्राहकांना खायला देतो, म्हणूनच राज बाळा, मी तुझी मदत करणार. शेवटी सगळं काही ठीक झालं. पटेल काकाच्या मदतीने रेस्टॉरंट पुन्हा चालू झालं. राजची मेहनत रंग घेऊन आली. तो आता पूर्ण शहरमध्ये जादुई स्वादांचा शेफ असं म्हणून जाणला जायला लागला. इतकंच नाही, काही महिन्यांमध्ये द टेस्टी स्पून शहरातला सगळ्यात प्रसिद्ध स्थान बनला. त्याचबरोबर रेस्टॉरंटचा विस्तार सुद्धा झालं आणि आता तर राज कुकिंग क्लासेस पण द्यायला लागला होता. अरे वा मास्टर शेफ, तू तर खूप पुढे निघालास. हो, तर जाणारच ना. दिवस रात्र मेहनत करतो. तुझ्यासारखं नाही की येता जाता कोणाचंही डोकं खात बसते. वा रे वा, थोडस फेम काय मिळालं, तुझं 7व्या आकाशात जाऊन पोहोचलास. विसरू नकोस, ही जी डिश आहे ना, ज्याच्यासाठी तू पूर्ण शहरात मशहूर आहेस, त्याचा आयडिया मी दिला होता. ठीक आहे, बरं. आणि अशा प्रकारे मेहनत, मैत्री आणि एक चिटकी कल्पनाने राजचं स्वप्न साकार केलं. फ्लेवर विलशीन लोक प्रत्येक घासामध्ये ती गोडी आणि गरम जोशीला महसूस करत राहिले, जी राज आणि मायाच्या मैत्रीने तयार झालेली होती.